लग्नानंतर निधीच्या मैत्रिणी नेहमीच तिच्या घरी येत असत. निधीची सासू तिला वारंवार सांगायची की लग्नानंतर मैत्रिणींचं इतकं घरात येणं बरोबर नाही. पण तिला तिच्या सासूची ही विचारसरणी समजत नसे आणि ती तिला संकुचित विचारांची समजून दुर्लक्ष करायची. एके दिवशी निधीच्या सासूने तिच्या एका मैत्रिणीला थेट घराबाहेर हाकलून लावलं. रागाच्या भरात निधीने आपल्या सासूला मोठ्या दीरच्या घरी सोडून दिलं. पण घरी परत आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिच्यासमोर तिचा नवरा उभा होता. निधी बाळा, हे तू काय करतेस? मी आधीही तुला सांगितलं होतं की रोज रोज मैत्रिणींना घरी बोलवू नकोस. हे बरोबर नाही, तो रागाने म्हणाला. त्या दिवशी निधी स्वयंपाकघरात उभी राहून आपल्या मैत्रिणींसाठी जेवणाची तयारी करत होती. तेव्हाच तिची सासू तिथे आली आणि ती रागवली, कारण तिला अजिबात आवडत नव्हतं की निधीच्या मैत्रिणी रोज तिच्या घरी येत राहाव्या. निधीला तिच्या सासूचं बोलणं मुळीच आवडत नसे. तिला वाटायचं की सासू जुने विचारांची आहे. मम्मीजी, म्हणजे काय? मी माझ्या मैत्रिणींना का नाही बोलावू शकत? त्यात वाईट काय आहे? ती हलक्या आवाजात म्हणाली, कारण ती सासूशी उर्मटपणे बोलू इच्छित नव्हती. ती नेहमीच सासूला मम्मीजी म्हणायची, त्यामुळे तिची सासूही तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करायची, पण तिला काहीही समजत नसे. बाळा, आता मी तुला काय सांगू? जेव्हा मी म्हणते की मैत्रिणींना रोज घरी बोलवू नकोस, तर नकोच बोलवू. हे आमच्या कुटुंबात योग्य मानलं जात नाही, असं सासूने ठामपणे सांगितलं. पण निधीनं तिचं ऐकून घेण्याऐवजी स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली, कारण तिनं मैत्रिणींसाठी मागवलेली कोल्ड्रिंक अजून हॉलमध्येच राहिली होती. थोड्या वेळानंतर ती कोल्ड्रिंक घेऊन आली आणि फ्रीजमध्ये ठेवली. निधीच्या या वागण्यामुळे सासूला खूप राग आला, कारण ती तिचं बोलणं अजिबात ऐकत नव्हती. सासू आता स्वयंपाकघरात उभी राहून स्वतःसाठी चहा बनवत होती. यावेळी तिनं निधीला काहीही बोललं नाही, कारण तिच्या मनात आलं की आता तरी तिच्या मैत्रिणी येणारच आहेत, मग आता बोलून काय उपयोग. निधी मात्र घाईघाईने स्वयंपाक करत होती. तिनं 2-3 पदार्थ तयार केले होते आणि फक्त गोडधोड बनवणं बाकी होतं. निधीची सासू चहा करून स्वयंपाकघरातून बाहेर गेली. तिचा मूड खराब झाला होता, पण तरीही तिने निधीला काहीही सांगितलं नाही, कारण फक्त एका महिन्यातच तिला कळालं होतं की निधी तिचं कोणतंच म्हणणं ऐकणार नाही. निधी आता कस्टर्ड बनवून फ्रीजमध्ये ठेवत होती. इतक्यात दारावर टकटक झाली आणि ती धावत स्वयंपाकघरातून बाहेर आली, कारण तिला माहीत होतं की दारात तिच्या मैत्रिणीच असतील. जसेच तिने दार उघडलं तसं तिच्या तिन्ही मैत्रिणी हसऱ्या चेहऱ्याने घरात आल्या. त्या तिघीही एकामागोमाग तिच्या गळ्यात पडून तिला भेटल्या. तिच्या सासूच्या खोलीची खिडकी उघडी होती आणि त्या आपल्या खोलीत बसून चौघींना रागाने पाहत होत्या. त्यांचं मन होतं की आत्ताच जाऊन त्या तिन्ही मुलींना घराबाहेर काढून द्यावं, पण त्या तसं करू शकल्या नाही, कारण त्या सहज स्वभावाच्या बाई होत्या आणि त्यांना तमाशा करायला अजिबात आवडत नव्हतं. त्यांनी मनात ठरवलं की अजून एकदा आपल्या सुनेला समजावून सांगावं. निधी आता आपल्या मैत्रिणींना घेऊन आपल्या खोलीत जात होती. थोड्या वेळानंतर तिनं त्यांना खोलीत बसवून ठेवून किचनमध्ये येऊन त्यांच्यासाठी फ्रेश ज्यूस बनवला आणि घेऊन गेली. तिची सासू आपल्या खोलीत बसून हे सगळं पाहत होती, कारण तिच्या खोलीचं दार आणि खिडकी उघडी होती. निधी वारंवार आपल्या खोलीतून बाहेर येऊन किचनमधून काही ना काही घेऊन जात होती आणि सासू तिच्याकडे पाहून रागवली होती. निधी आता आपल्या खोलीत बसून मैत्रिणींशी गप्पा मारत होती. तिला याची अजिबात जाणीव नव्हती की तिच्या सासूला हे सगळं आवडत नाही. तिच्या मैत्रिणी सकाळी 12 वाजता आल्या होत्या आणि संध्याकाळी 7 वाजता परत गेल्या. त्यानंतरच ती खोलीतून बाहेर आली. ती आता हॉलमध्ये इथे तिथे फिरत होती आणि आईशी फोनवर बोलत होती. तिची सासू आपल्या खोलीतून बाहेर आली आणि तिला रागाने पाहू लागली, पण ती तरीही फोनवरच गुंतलेली होती. तिची सासू समोरच्या सोफ्यावर बसली आणि तिच्या कॉल संपण्याची वाट पाहू लागली. 10 ते 15 मिनिटांनी जेव्हा निधीचं बोलणं संपलं, तेव्हा तीही सासूजवळ येऊन बसली. निधी, तू रात्रीच्या जेवणाची तयारी करणार नाहीस का?
सासू प्रश्नार्थक नजरेने विचारू लागली. ती नुकतीच किचनमधून परत आली होती. तिनं आपल्या मैत्रिणींसाठी जे अन्न बनवलं होतं ते सगळं संपलं होतं. कारण तिच्या मैत्रिणींनी निघताना उरलेलं अन्न आपल्या घरी नेलं होतं. मम्मीजी, मी खूप थकले आहे आणि शिवाय खूप उशीरही झाला आहे. मी कार्तिकला फोन करते. तो बाजारातून जेवण घेऊन येईल. असं म्हणत तिने परत फोन उचलून आपल्या नवऱ्याला कॉल लावला. तिची सासू तिला खाऊन टाकावं अशा नजरेने पाहत होती. आता ती नवऱ्याला जेवण आणायला सांगून आरामात मोबाईल पाहू लागली. निधीची सासू त्या क्षणीच उठली आणि पाय आपटत आपल्या खोलीतून निघून गेली. तिला काहीच समजत नव्हतं की आपल्या सुनेला कसं हाताळावं. वेळ झपाट्याने पुढे जात होता. सुमारे 3-4 दिवसानंतर तिच्या मैत्रिणी पुन्हा आल्या. पण यावेळी त्या तिघी नव्हत्या, तर 5 मैत्रिणी आल्या होत्या. तिच्या सासूला याबद्दल काहीही माहिती नव्हती, कारण यावेळी तिने काही तयारी केली नव्हती. तिच्या मैत्रिणींची तिच्या घरी वन डिश पार्टी होती आणि त्या सगळ्याजणी आपल्या घरी बनवलेली एक एक डिश घेऊन आल्या होत्या. निधीला फक्त त्या सगळ्या गोष्टी सर्व करायच्या होत्या. दुपारच्या वेळी तिची सासू आपल्या खोलीत विसावली होती. तेव्हाच तिला बाहेरून बोलण्याचा आवाज आला. ती खोलीतून बाहेर आली तेव्हा तिनं पाहिलं की निधी आपल्या मैत्रिणींना घेऊन आपल्या खोलीकडे चालली आहे. हे पाहून तिची सासू चकित झाली, कारण तिला याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिचं मन होतं की आत्ताच तिच्याजवळ जाऊन तिच्या मैत्रिणींसमोर तिची बेइज्जती करावी, पण तिनं स्वतःवर काबू ठेवत परत आपल्या खोलीतच गेली. यावेळी निधीच्या मैत्रिणी रात्री उशिरा परतल्या. त्या परतण्याआधीच तिचा नवरा देखील घरी आला होता आणि हे पाहून तिची सासू आणखीच चकित झाली, कारण कार्तिक सुद्धा त्यांच्यासोबत बसून बायकांसारख्या गप्पा मारत होता आणि त्यामुळेच त्यांना घरी परतायला उशीर झाला होता. तिच्या मैत्रिणी आता निघून गेल्या होत्या आणि निधीही आपल्या खोलीतून बाहेर आली होती. तिचा नवरा हॉलमध्ये बसून जेवत होता, कारण तो आल्यावर गप्पांमध्ये रमला होता आणि आता जेवायला बसला. निधीची सासू आपल्या खोलीतून बाहेर येऊन तिच्या खोलीत आली आणि तिला पुन्हा समजावू लागली. निधी, मी तुला 10 वेळा नाही तर 1000 वेळा सांगितलं आहे की या सवयी सोडून दे. आता मी पाहिलं की तुझ्या मैत्रिणी पुन्हा आमच्या घरी आल्या तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. यावेळी तिने कठोर शब्दात बोलून दाखवलं, कारण तिला खूप राग आला होता. सासूचं बोलणं ऐकून निधीलाही राग आला. मम्मीजी, शेवटी तुम्हाला त्रास काय आहे? त्या माझ्या मैत्रिणी आहेत. रोज आल्या तरी मला हरकत नाही. आणि यावेळी तर मी काहीही घरी बनवलं नाही. मग तुम्हाला त्यांचं येणं का आवडत नाही? ती रागाने तापली होती, पण तरीही नीट बोलत होती. आता मी तुला काही समजावणार नाही, फक्त सांगते की तुझ्या मैत्रिणी मला पुन्हा या घरात दिसू नये. असं म्हणत ती तिच्या खोलीतून बाहेर निघून गेली. निधीच्या नवऱ्याने त्यांच्यात झालेल्या भांडणांचं काहीच ऐकलं नव्हतं आणि तिची सासू म्हणजे कार्तिकची आई देखील आपल्या मुलाला काही सांगू इच्छित नव्हती. त्यामागेही तिचा एक शहाणपणाचा विचार होता. निधी आपल्या खोलीत उभी राहून संतापत होती आणि मनाशी म्हणत होती, शेवटी त्यांची हिंमत कशी झाली मला अशा पद्धतीने रागवण्याची. आता पाहू दे, माझ्या मनात जे येईल तेच मी करणार. ती रागाने स्वतःशी बोलत राहिली आणि तिने ठरवून टाकलं की ती सासूचं म्हणणं अजिबात ऐकणार नाही. आता निधीच्या मैत्रिणींचं येणं जाणं आणखीनच वाढलं, कारण तिला आपल्या सासूला चिडवायचं होतं. त्यामुळे ती नेहमीच आपल्या मैत्रिणींना घरी बोलावू लागली. तिची सासू बिचारी तिला वारंवार समजवायची, पण ती तिचं काहीच ऐकत नसे. आता तर कार्तिक देखील आपल्या बायकोसोबत तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारू लागला होता. तिच्या मैत्रिणी घरी यायच्या तर कार्तिकही ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन घरी यायचा आणि त्यांच्यासाठी बरीच खाण्यापिण्याची व रिफ्रेशमेंटची साधनं घेऊन यायचा. निधीची सासू बिचारी सतत समजावत राहायची, पण ती आता तिचं एकही म्हणणं ऐकत नसे. आधी तरी ती शांतपणे उत्तर द्यायची, पण आता ती सासूचं बोलणं पूर्णपणे दुर्लक्ष करून निघून जायची. तिची सासू बिचारी असहाय्य झाली होती आणि आता ती पूर्ण थकली होती. तिने सुनेला थांबवणंच सोडून दिलं होतं. आता फक्त निधीचीच नव्हे तर कार्तिकच्याही मैत्रिणी झाल्या होत्या.
कधीकधी निधीही कार्तिक सोबत आपल्या मैत्रिणींच्या घरी जायची आणि बऱ्याच वेळा त्या स्वतःच तिच्या घरी येत असत. आज तिनं आपल्या घरी एक मोठी पार्टी ठेवली होती. तिच्या 5ही मैत्रिणी आज तिच्या घरी येणार होत्या. यावेळी वन डिश पार्टी नव्हती, तर सगळी व्यवस्था निधीलाच करायची होती. ती सकाळपासूनच किचनमध्ये गुंतली होती. अर्धी तयारी तिने कालच करून ठेवली होती. आज फक्त सगळ्या गोष्टी सेट करायच्या होत्या. एका गॅसवर मोठं मोठं भांडं ठेवलं होतं, ज्यात बिर्याणी शिजत होती आणि दुसऱ्या बाजूला कढईत कस्टर्ड उकडून बाहेर सांडत होतं. निधी मनात विचार करत होती की जर तिच्या सासूने तिला थोडीशी मदत केली असती तर काय बिघडलं असतं. ती मनोमन सासूच्या मदतीची अपेक्षा करत होती, पण तिची सासू मात्र रागाने पेटत होती, कारण निधी तिचं काहीच ऐकत नव्हती. ती कस्टर्डमध्ये चमचा फिरवत होती, कारण ते उकडून बाहेर सांडत होतं आणि दुसऱ्या बाजूला तिनं ज्यूस आणि फळं आधीच किचनच्या स्लॅबवर ठेवून तयार ठेवली होती, कारण तिच्या मैत्रिणी येण्यासाठी अगदी तयार होत्या. अचानक दारावर टकटक झाली आणि निधी धावत किचनमधून बाहेर आली. पण तोवर तिच्या नवऱ्यानं दार उघडलं होतं. हे पाहून ती खूप खुश झाली. ती मनात आनंदी झाली, कारण तिचा नवरा तिला मैत्रिणींना बोलावण्यास अजिबात विरोध करत नव्हता. तिचा नवरा निधीच्या मैत्रिणींना घेऊन खोलीत जात होता आणि ती पुन्हा किचनमध्ये परतली, कारण अजून खूप काम बाकी होतं. पण मग तिला वाटलं की आधी हे फळं आणि ज्यूस मैत्रिणींना देऊन येऊया, म्हणजे त्या खाणं पिणं सुरू करतील. निधी हातात ज्यूसचा जग आणि ट्रेवर ठेवलेले ग्लास घेऊन आपल्या खोलीकडे जात होती. तिचा नवरा तिच्या मैत्रिणींसोबत बसून गप्पा मारत होता. ती तिथे न थांबता फक्त नवऱ्याला ज्यूसचा ग्लास आणि जग देऊन परत बाहेर आली. कार्तिक आता ज्यूस ग्लासात ओतून सगळ्यांना देत होता. त्या सगळ्या जणी मजेत गप्पा मारत होत्या. तिची सासू आता आपल्या खोलीतून बाहेर आली आणि तिला माहीत होतं की आज घरात मोठी पार्टी आहे. पण तिने मनोमन ठरवलं होतं की आज ती निधीला तिच्या मैत्रिणींसमोर बेइज्जत करणार, म्हणजे तिच्या मैत्रिणींनाही समजेल आणि त्या पुन्हा घरात येणार नाहीत. तिची सासू किचनमध्ये डोकावून पाहते, तर दोघं नवरा बायको मिळून डायनिंग टेबलवर मैत्रिणींसाठी जेवण लावत होते. निधीनं कार्तिकला बोलावलं होतं, म्हणून तो नुकताच खोलीतून किचनमध्ये आला होता, तिला थोडी मदत करायला. तिची सासू तिथेच उभी राहून विचार करत होती की बोलण्याची सुरुवात कशी करावी, कारण आज तिने पक्क ठरवलं होतं की ती निधीच्या मैत्रिणींना घरातून हाकलून देणार. इतक्यात तिची एक मैत्रीण खोलीतून बाहेर आली आणि लाऊंजमध्ये असलेल्या बाथरूमकडे जाऊ लागली. तिची सासू लाऊंजमधल्या सोफ्यावर बसली आणि त्या मुलीची बाथरूममधून येण्याची वाट पाहू लागली. थोड्या वेळाने ती मैत्रीण बाथरूममधून बाहेर येऊन पुन्हा निधीच्या खोलीकडे जात होती, तेव्हा तिच्या सासूने तिला थांबवलं. ए मुली, तुला लाज वाटत नाही का? रोजच इथे माझ्या सुनेच्या घरी येतेस. निघून जा माझ्या घरातून. आता मी तुला इथे 1 मिनिटही सहन करू शकत नाही. असं म्हणत तिची सासू तिच्यावर प्रचंड रागावली. जागृती नावाची ती मैत्रीण निधीच्या सासूकडे विचित्र नजरेने पाहू लागली, पण तिनं सासूचं बोलणं दुर्लक्ष करून परत खोलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या सासूने तिचा हात पकडला आणि गेटकडे ओढत तिला नेऊ लागली. तिनं त्या मैत्रिणीला थेट गेट बाहेर पाठवून दिलं. तेवढ्यातच निधी तिथे आली आणि तिनं पाहिलं की तिच्या सासूने जागृतीला घराबाहेर काढून दिलं आहे. हे पाहून निधीला खूप राग आला. तिचं मन होतं की तीच आपल्या सासूला घरातून बाहेर काढून देईल, पण तिनं काहीतरी वेगळंच ठरवलं आणि शांतपणे आपल्या खोलीत परतली. तिनं मनोमन ठरवलं होतं की आपल्या मैत्रिणीला नंतर समजावून घेईल, पण आता ती आपल्या सासूला घरात अजिबात सहन करणार नाही. तो दिवस खूप विचित्र गेला होता. तिनं आपल्या नवऱ्याला इतकंच सांगितलं होतं की तिच्या मैत्रिणीला काही तातडीचं काम आलं आहे, म्हणूनच ती अचानक घरातून निघून गेली आहे. तिच्या नवऱ्यानंही या गोष्टीची चौकशी केली नाही आणि तिचं बोलणं मान्य केलं. रात्री 8 वाजेपर्यंत तिच्या सगळ्या मैत्रिणी जेवण करून आपापल्या घरी परतल्या आणि तिचा नवरा देखील काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता.
निधी आपल्या खोलीत बसून विचार करत होती की आता पुढे काय करावं. कारण तिला आपली सासू अजिबात घरी ठेवायची नव्हती. तिला सासूची सततची टोमणे मारणारी वागणूक अजिबात आवडत नव्हती आणि तिच्या टोकाटोकीत दिवसेंदिवस वाढ होत चालली होती. म्हणूनच तिने ठरवलं की ती सासूला कार्तिकच्या मोठ्या भावाच्या घरी सोडून देईल. कार्तिकचा मोठा भाऊ वेगळ्या घरात राहत होता आणि त्यांचं घर निधीच्या घरापासून बऱ्यापैकी दूर होतं. वेळ पंख लावून उडत होता. या घटनेनंतर 4 दिवसांनी निधी आपल्या सासूशी खूप प्रेमाने बोलू लागली. तिची सासू हे पाहून चकित झाली. तिला काही कळेना की ती अचानक असं का वागत आहे. तिला वाटलं की निधीला आपली चूक उमगली आहे आणि ती लाजिरवाणी झाली आहे. पण खरं तर ती तिच्या सासूला बाहेर काढण्याचा बेत आखत होती. मग तिनं सासूसोबत जाण्याचा कार्यक्रम आखला. तर सासूही आनंदाने तयार झाली. कारण ती बऱ्याच दिवसांपासून आपल्या मोठ्या मुलाच्या घरी गेली नव्हती. थोड्याच वेळात त्या दोघी तयार होऊन मोठ्या मुलाच्या घरी निघाल्या. अर्ध्या तासात त्या रिक्षाने मुलाच्या घरी पोहोचल्या. सोनेने त्यांचं खूप आदरातिथ्य केलं. कारण ती स्वभावाने चांगली स्त्री होती. खरं तर निधीही वाईट नव्हती. पण तिला सासूची टोकाटोकी अजिबात आवडत नसल्याने ती अनेकदा चुकीचं वागायची. तिची सासू मुलासोबत ड्रॉइंग रूममध्ये बसून गप्पा मारत होती आणि निधी स्वयंपाकघरात मदत करण्याच्या बहाण्याने गेली होती. मदत करणं हा फक्त बहाणा होता. तिला खरं तर जावेच्या कानावर घालायचं होतं की आता ती सासूला घरी ठेवू शकत नाही. मग तिनं संधी साधून तिच्याशी ही गोष्ट सांगून टाकली. ती बिचारी गप्प उभी राहिली. कारण ती सासूला घरी थांबायला नकार देऊ शकत नव्हती. निधीने तिला हेही सांगितलं की माझं नाव घेऊ नकोस. तूच आपल्या नवऱ्याला सांग की तुलाच सासूला इथे ठेवायचं आहे. तिनं सासूला न सांगता थेट त्याच्या घरातून ती निघून गेली. ती बिचारी सासू मुलासोबत बसून गप्पा मारत होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिची धाकटी सून तिला मोठ्या सुनेच्या हवाली करून निघून गेली आहे. निधी पुन्हा रिक्षात बसून आपल्या घरी निघाली होती. ती मनोमन खूप खुश होती. कारण आता तिने सासूचा पाय मोकळा केला होता आणि हीच गोष्ट विचार करून तिचा आनंद थांबत नव्हता की आता ती जेव्हा हवे तेव्हा आपल्या मैत्रिणींना घरी बोलावू शकेल किंवा त्यांच्या घरी जाऊ शकेल. ती थेट घरी न जाता तिनं रिक्षावाल्याला मार्केटला नेण्यास सांगितलं. आता ती बाजारात इकडून तिकडे फिरत आपल्या आवडीच्या गोष्टी खरेदी करत होती. कारण ती बऱ्याच दिवसांपासून बाजारात आलीच नव्हती. 2-3 तासांनंतर जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा घराचं दार उघडं पाहून ती थोडी दचकलीच. कारण ती घरातून निघताना दार बंद करून मागून कुलूपही लावलं होतं. मात्र त्या कुलूपाची दुसरी चावी तिच्या नवऱ्याकडे होती. म्हणून तिला वाटलं कदाचित नवरा परत आला असेल. पण तरीही तिला ही गोष्ट थोडी विचित्र वाटली. कारण याआधी नवरा कधीही या वेळेला घरी यायचा नाही. ती घरात शिरली. पण तिचं आश्चर्य तेव्हा अधिक वाढलं जेव्हा तिनं पाहिलं की तिची खोली आतून बंद होती. ती दरवाजावर ठोके मारू लागली. पण आतून दरवाजा उघडला गेला नाही. तिला काहीच समजेना आत काय चाललं आहे. तिनं दरवाजावर कान लावून आतल्या लोकांचे आवाज ऐकायचा प्रयत्न केला तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आतून एका बाईचा आवाज येत होता जी तिच्या नवऱ्यासोबत बसून हसत हसत गप्पा मारत होती. तिनं पायाने दरवाजावर लाथा मारायला सुरुवात केली. तेव्हा तिच्या नवऱ्याला भाग पडून दरवाजा उघडावा लागला. पण पत्नीला पाहताच तो चकित झाला. कारण त्याला वाटलं होतं की कदाचित निधीची दुसरी कोणती मैत्रीण आली असेल. तो लाजेने गहीवरून गेला आणि निधी मी म्हणजे अशा तोडक्या मोडक्या शब्दात स्वतःचं समर्थन करू लागला. पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती लगेचच आपल्या खोलीतून बाहेर पडून सासूच्या खोलीत आली. कारण तिला आपली मैत्रीण आणि नवऱ्याचं घाणेरडं रूप आणखी पाहावत नव्हतं. तिची ती मैत्रीणही लगेचच घराबाहेर निघून गेली. निधीची सासूही आता घरी परतली होती. कारण ती मोठ्या मुलाच्या घरी राहायची इच्छुक नव्हती. तिला आपल्या धाकट्या मुलगा कार्तिकवर जास्त प्रेम होतं आणि ती सुरुवातीपासूनच त्याच्याजवळ राहत होती.
जेव्हा ती घरी आली तेव्हा तिला ही सगळी गोष्ट कळली. मी तुला सांगत नव्हते का की आपल्या मैत्रिणींना घरात जास्त बोलवू नकोस, पण तू माझं काहीच ऐकत नव्हतीस. आता स्वतःच बघ. असं म्हणून ती निधीला टोमणे मारू लागली, कारण तिचं म्हणणं खरं ठरलं होतं. ती म्हणूनच तिला सांगत होती की आपल्या मैत्रिणींना घरात बोलावू नकोस. त्याचवेळी निधीचा नवरा त्याच्या आईच्या खोलीत आला आणि तिच्यासमोर हात जोडून माफी मागू लागला, कारण तोही जास्त भलत्याच वाटेला गेला होता आणि अगदी योग्य वेळी सगळी गोष्ट उघड झाली होती. निधीनंही कडक मनानं त्याला माफ केलं, कारण त्याच्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्या दिवसानंतर तिनं आपल्या मैत्रिणींना घरी बोलावलं नाही, कारण सासूचं म्हणणं तिलाही समजलं होतं. तिला लक्षात आलं होतं की तीच मूर्ख होती, जिनं आपल्या तरुण आणि सुंदर मैत्रिणींची ओळख नवऱ्याशी करून दिली आणि त्या मैत्रिणींनीच तिचं घर उद्ध्वस्त करण्यामागे लागल्या. हे तिच्या आयुष्यासाठी एक खूप मोठा धडा ठरलं आणि तिनं हा धडा मनाशी घट्ट बांधून ठेवला. तो दिवस तिच्या मैत्रिणींचा तिच्या घरी शेवटचा दिवस होता. त्या दिवसानंतर ना तर तिच्या कोणत्याही मैत्रिणीने तिच्या घरी पाऊल ठेवलं आणि ना ती स्वतः कोणाच्या घरी गेली. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.